उद्धव ठाकरेंच्या बैठकीला 4 आमदार गैरहजर होते। संजय देरकर, राहुल पाटील, संजय पोतनीस आणि सुनील शिंदे हे गैरहजर होते। संजय देरकर आणि सुनील शिंदे यांनी बाहेरगावी असल्याचं कारण दिलेलं आहे असं कळतंय। तर गैरहजर असलेले आमदार कोण कोण होते? राहुल पाटील, संजय देरकर, सुनील शिंदे आणि त्यासोबतच संजय पोतनीस हे 4 आमदार या बैठकीला गैरहजर होते। एकूण 20 आमदार ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यात निवडून आलेले आहेत, त्यापैकी 4 आमदार गैरहजर होते। ऑपरेशन टायगरवर उद्धव ठाकरेंनी आमदारांसोबत चर्चा केली। खासदारांनी कसा विश्वासघात केला हे जनतेपर्यंत पोहोचवा। उद्धव ठाकरेंनी आमदारांना या सूचना केल्या। पक्षाचे समर्थक जुन्या शिवसैनिकांना पुन्हा सक्रिय करा असंही ठाकरे म्हणाले। बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात बैठका घेणार असंही ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे आता ठाकरे महाराष्ट्र ढवळून काढणार का आणि मतदारसंघात जाऊन आपली भूमिका मांडणार का हे पाहावं लागेल। एकत्र राहून लढा द्यायचा आहे, एकत्र राहून लढा द्यायचा आहे। सूचना आमदारांसाठी आहे, त्यात तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? बघा काय सध्याचे वातावरण आहे। बघा 6 खासदार फुटलेले आहेत। उद्धव आमची ठाकरे भूमिका जनता जवाब चाहती है। माझी भूमिका ठाम असल्यामुळेच मी मिटिंगला हजर आहे। कळलं? चला. पण सोपं साहेब काय आमदारांची काय बोलले उद्धव ठाकरे काय ते सांगतील ना, त्यांनी सांगायचं। विधिमंडळातला शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं असं काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे बोलण्याची गरज नाही। पण शिवसेनेला आपला अजेंडा घेऊन आपली भूमिका घेऊन अग्रेसिव्हली शिवसेनेच्या पद्धतीनं काम करण्याची आवश्यकता आहे अशी सदस्यांची भावना होती। ती पक्षप्रमुखांसमोर मांडली आणि तशा पद्धतीनं आता परवाच्या दिवशी पुन्हा महाविकास आघाडीची बैठक आम्ही ठेवलेली आहे। या सगळ्या विषयावर परवा सुद्धा चर्चा होईल। मला असं वाटतं हे खासदार ज्यांनी गद्दारी केली यांच्या म्हणण्याला कोणता अर्थ नाही। त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे। त्यावेळेस आता बैठकीत ती चर्चा झाली। 22 आम्ही जागा लढल्या होत्या। 22 खासदार निवडून आल्यावर काय पंतप्रधान नव्हतं होणार शिवसेनेचा, आम्ही सत्तेत येणार नाही त्यांना माहितीच होतं। आता मला असं वाटतं सत्ता संपत्तीच्या प्रलोभनापायी यांनी अशा गोष्टी केल्या असं दुसऱ्यावर दुगाण्यात जोडणं हे मला चुकीचं आहे। त्याची चिंता शिवसेना करत नाही, पण या मतदारसंघात शिवसेना संघटनेच्या रूपानं मजबूत आहे आणि या मजबूतीच्या माध्यमातून पुढच्या निवडणुकीला आम्ही ताकदीनं सामोरं जाऊ।